हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. जसं की आपण काल पुण्याहून महाबळेश्वरला काल आलो होतो. काल आमची ॲनिव्हर्सरी होती म्हणून बाकी कुठे आपण फिरलो नाही. काल फक्त रूममध्ये ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, बाहेर डिनरला गेलो. आणि आज आता सकाळी आम्ही उठलो आहे, तर आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊ. जस्ट आता आम्ही उठलो आहे, तर आता आम्ही फ्रेश होतो, इथे ब्रेकफास्टला जाऊ. आणि मग आज आपण महाबळेश्वर सगळे स्पॉट आपण बघणार आहोत महाबळेश्वरचे, तर ते पण बघू. मी तुम्हाला हे दाखवते, इथलं क्लायमेट दाखवते. खरंच खूप छान वाटते. म्हणजे जे आपण मुंबईहून येणाऱ्या लोकांना तर नक्कीच कळेल की थंडी इथे आहे असं. तर त्यामुळे खरंच छान वाटते. क्लायमेट दाखवते. असं काही आहे क्लायमेट. तर आता आम्ही फ्रेश होतो. आम्ही बुकिंगमध्येच पॅकेजमध्येच ब्रेकफास्ट आम्ही घेतलेलं यामध्ये. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातो खाली. बघतो ब्रेकफास्टमध्ये काय आहे. तर ते करून आल्यानंतर आपण फ्रेश होऊ आणि बाहेर फिरायला जाऊया. बघू कुठले कुठले स्पॉट कसे कसे आहेत ते तुम्हालाही दाखवतो. चला आता आपण ब्रेकफास्ट करूया. तर त्याच्यामध्ये आहे ब्रेड बटर, ब्रेड पकोडा, उपमा अँड ज्यूस मला नाही आवडला. ब्रेड पकोडा छान होता आणि उपमा पण छान होता. फ्रेंड्स, आमचा ब्रेकफास्ट झाला आहे. आता मी तुम्हाला काल आपण फक्त रूम बघितली, त्या हॉटेलच्या बाहेर पण जो परिसर आहे तिथून निघाला तिथे खरंच छान येतो. पण एक मिनिट चलो बैठता है और मम्मी मुझे चिल्लाएगी. मम्मी नहीं, तू. ठीक है, हम 5 वर्ड चला फ्रेंड्स, आता आपण बाहेर फिरायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण चालूया आमचं की इथलं महाबळेश्वरचं शंकराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तर तिथे आपण पहिले देवस्थानाने सुरुवात करूया. चला आता पहिले आपण ते मंदिर बघूया कसं आहे. हे बघा, हे महाबळेश्वर मंदिर आहे इथलं. इथे आता हे मेन महाबळेश्वर मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊ. फ्रेंड्स, आमचं दर्शन तर झालं आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, आपण नाही नेऊ शकत. पण तिथली जी पिंड आहे ती पूर्ण रुद्राक्षाच्या आकारासारखी आहे पिंड. तर तुम्हाला स्वतःच यावं लागेल इथे बघायला. आणि प्लस 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. तर नक्कीच बघण्यासारखं आहे. तर तुम्ही येऊन नक्की बघा. आणि आता आमचं इथे देवदर्शन झालं आहे, तर आता आपण जाऊया पुढचा नेक्स्ट पॉईंटला व्हिजिट करूया. मंदिराच्या बाहेर आले मार्केट हे असं. हे काय घेत आहे, काय घेत आहे? कैरी. आता आपण पुढच्या स्टॉपला आलो. पण इथे म्हणजे ॲट ए टाईम आता 5-6 पॉईंट असे आपल्याला जॉईंट आहे. तर ते कुठले पॉईंट आहे? एक प्रिंटिंग पॉईंट आहे, इको पॉईंट आहे, मालकम पॉईंट आहे, टायगर पॉईंट आहे, विंडो पॉईंट आहे आणि आर्थर सीट पॉईंट आहे. आता ते लागोपाठ आहेत एक 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 एक. तर ते आपण सगळेच पॉईंट आहेत. तर तुम्ही नावं लक्षात ठेवा, फक्त पॉईंट्स तिथे आता. फ्रेंड्स, फिरण्याच्या आधी थोडं लिंबू सरबत. चेस.
गोड बनवलं पण छान आहे. पण छान आहे. थंड थंड छान वाटतं कारण खूप ऊन आहे. गरमीमध्ये थंड थंड लिंबू सरबत मजा परत. यायचा आहे का? गरमीमध्ये थंड थंड लिंबू सरबत मजा यायचा आहे. आम्हाला आमची वाक्यामध्ये तुम्ही पण टाकायची प्या. हा बघा फर्स्ट पॉइंट इको पॉइंट. हा इको पॉइंटला आवाज आपला जोरात ओरडली की रिटर्न येतो तर हे ट्राय करा. आला का परत आला नाही. परत once more. चला मला ऐकू आला. चला चला आता पुढचा पॉइंट कुठल्या आवाजाचा आहे बघूया आपण. सेकंड पॉइंट आहे मालकम पॉइंट. बघा इथला पण व्ह्यू बघा खूप सुंदर व्ह्यू आहे. ॲक्च्युली फिरायला खरंच खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं. मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. फ्रेंड्स खूप सुंदर वाटतं बघायला. खूप सुंदर. सानू आमची सानूची ओव्हर ऍक्टिंगच जास्त आहे. हो फक्त तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये तिची ओव्हर ॲक्टिंग तुम्ही तिला सानूला आमच्या थोडे इग्नोर करा. तिची ओव्हर ॲक्टिंग थोडी इग्नोर करा. बाकी 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 तुम्ही व्ह्यूचा एन्जॉय घ्या. हे बघा हा टायगर पॉईंट आहे. तर इथे पहिले थंड पाण्याचा असा झरणा होता. तिथे वाघ पाणी प्यायला यायचे. मी ते तुम्हाला दाखवते. तर तिथलं पाणी आता ह्या आजी देतात. खूप थंड पाणी आहे. आम्ही पण पिलंय. या आम्ही जस्ट पिलं. खूप थंड पाणी आहे. तर तिथे पहिले वाघ पाणी प्यायला यायचे. एकदम नॅचरल वॉटर आहे तिथे. ते इथे सुंदर छान नॅचरल वॉटर होतं. ते आजी देत होत्या. ते आम्ही पिलं. होता पुढचा पॉईंट बघायला जाऊया. बघा हा आहे फोर्थ पॉईंट ऑर्थर सेट पॉईंट. इथे असे छोटे छोटे पॉईंट आहेत. पॉईंट म्हणजे असे छान निसर्गरम्य वातावरण आहे. ते छान वाटतंय. सुंदर दिसतंय इथून. तुम्ही पण बघा व्ह्यू. ते खूप थकलोय काही जण आता. पूर्ण फिरून आलोय. जेवढे पॉईंट आम्हाला दिसले तेवढे आम्ही बघितले. उन्हामुळे थकलो पण आहे खूप. बाकीचे काय 1-2 पॉईंट राहिले ते तुम्ही येऊन बघून घ्या. तिथे तुम्ही येऊन बघून घ्या. या निमित्ताने तुमचं महाबळेश्वरला येणं होईल. बाकी आता आपण जाऊया. जस्ट वेट. आता आम्ही जातोय नेक्स्ट पॉईंटला. कुठलं ते अजून डिसाईड नाही आहे. गेलं की आपण बघूया. तर चला आता आपण इथून निघूया. चला तर आता आपण आलो आहे. पुढचा पॉईंट आहे तो आहे तो मॅप्रो गार्डन आहे. तर चला आता मध्ये आपण काय काय आहे ते बघूया. चलो. हे बघा महाबळेश्वरची फेमस अशी मोठी स्ट्रॉबेरी आणि त्यामध्ये आमची छोटी छोटी सानू ती सर्व ठिकाणी फोटो काढायला फिरत होती येडी. इथे खाकराची फॅक्टरी आहे. आम्ही मेथी खाकरा घेतो. सगळ्या खाकराचं टेस्ट घेऊन झाली आणि मेथी खाकरा छान वाटला. मेथी खाकराच घेऊ. हे बघा इथे 2 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
तेवढे घ्यायचे. तर तिथे आपण सानूला पाठवून बघूया सानू काय करते. हे बघा आता आमची सानू करते. Good job. सांग. एक मिनिट मॅम ते दाखवा ना. आता फ्रेंड्स थोडं भूक लागली आहे. आता आपण इथे खाऊया. इथे गार्डनमध्येच आहे ते बघा, हे खाऊ शकतो. काय काय मेन्यू आहे आपण बघूया आणि थोडं खाऊया, मग बाकीचं पूर्ण फिरूया. फ्रेंड्स आम्ही इथे चीज ग्रिल सँडविच मागवलं. जसे आम्ही जेव्हा खाल्लो होते सेम तेच टेस्ट आहे. खरंच खूप छान. मी म्हणली होती खरंच जुन्या आठवणी ताजा होता, तर त्यात खरंच काही काही गोष्टींमध्ये होतात. त्यानंतर मागवला आम्ही पिझ्झा. पिझ्झा पण खूप छान होता, टेस्टी होता. फ्रेंड्स पूजा झाली आता. आता आपण फिरतोय. हे बघा मॅट्रो गार्डन म्हणजे गार्डनचं पण खूप हे बघा इथे मॅप्रोचे फॅक्टरी आउटलेट आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स ड्रिंक्स मिळतात. तर ते आता बघूया. प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे जे काही घ्यायचं असेल तर त्याची टेस्टिंग मिळते. टेस्ट करूनच आपण ते पुढे आपल्याला आवडलं तर आपण घेऊ शकतो. ते बघा इथे सर्व ड्रिंक्स आहेत. काय घेत आहे? ग्रीन ॲपल घेतो आपण. बोलतोय ग्रीन ॲपल. एवढ्या सर्वांमधून माझ्या आवडीचं सेक्शन म्हणजे चॉकलेट. तर मी ते 2 फ्लेवरचे चॉकलेट घेतले. एक पान होता आणि एक बदाम होता. ही बाई काहीतरी विचारते आलं. अशा प्रकारे आम्ही गार्डन फिरलो आहे. तुम्हाला दाखवलं काय काय आहे त्याच्यामध्ये. बरीचशी शॉपिंग पण झाली आमची. तर आता आपण पुढचा नेक्स्ट स्टॉप काय आहे ते बघूया. कुठल्या पॉईंटला आता आपण बघितलं चला पुढचं आता आम्ही मॅट्रोच्या समोरच डाऊन आहे. इथे गेमचं आहे सगळं. पण आम्हाला खेळण्याची इच्छा नाही आहे, बट काय आहे आतमध्ये काय नाही ते आपण बघू आणि तुम्हालाही दाखवू. तर अर्धा चांगले गेम खेळत आपण बघूया. इथे असे भरपूर गेम्स होते. आम्ही नाही खेळलो कारण आम्ही दिवसभर खूप फिरलो म्हणून आम्हाला गेम खेळण्याची इच्छा नव्हती. पण छान आहे, भरपूर सारे गेम्स होते तिथे. ते पहिले आमच्या सानूसाठी आम्ही घेतलं होतं, पण तिच्या चेहऱ्याला तो मास्क बसतच नव्हता म्हणून यांना असं उलटं करण्यात आलं. आता हे खेळले मला नाही खेळायचे. आता आम्ही इथून निघतो. आता बघू मार्केटमध्ये जाऊया, नाही तर मग जेवण वगैरे जे काय ठरते ते तुम्हाला कळेलच. पण आता इथून निघतो आहे. जसं आता जेवणचं प्लॅन करू. पण मग तसं इथे लवकर बंद होतं. ॲक्च्युली 10पर्यंत सर्व बंद होऊन जातं, त्यामुळे टाईम पण मॅनेज करावं लागतं. सो आता आम्ही इथून निघतो आहे. मग पुढे डिनरला थांबलो किंवा मार्केटमध्ये गेलो तुम्ही तुम्हाला कसं कळतं. हे महाबळेश्वरचं मेन मार्केट आहे. ॲक्च्युली आता मार्केटमध्ये आम्हाला फिरायचं नाही आहे, पण इथे खाण्यासाठी पण बरेच ऑप्शन आहे आणि इथे छान आहे बघायला पण. तर आता आपण आज मार्केट नाही फिरणार आहोत, आपण जस्ट बघूया फक्त. हे बघा हे असं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे. ते मार्केटमध्ये आपण फिरण्यासाठी उद्या येऊया.
फायनली काहीच आम्ही मार्केट पूर्ण फिरलो. सकाळी पण खूप चाललो आम्ही आणि आता मार्केटमध्ये पण पूर्ण चाललो. खूप थकलो आता. आता आम्ही मार्केटमध्येच हॉटेलमध्ये थांबलो आहे. तिथे जेवण करतो आणि मग रूमवर झोपतो आता. तर आजचा ब्लॉग इथेच संपूया. माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि राहिलेले जे आपले स्पॉट आहेत तिथे वेगळ्या ब्लॉगमध्ये आपण उद्या दाखवणारच आहोत. तो पण एक ब्लॉग आहे. आता आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.